जय जय शिव शंकर या चला दर्शन घेऊया। मस्त गाल लागलेत सगळ्यांचे। घोड्यावर कोण कोण बसलं? आम्ही तिघही बसली का? म्हणजे काल ते इलेक्शन होतं पण तरी सुद्धा आतंकवादी एरिया असल्यामुळे इथं ड्युटी खूप हार्ड असते। मी प्रणाली PRK दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळे? मजेत ना? फ्रेंड्स, हॅलो सगळ्यांना। आमचा काश्मीरचा प्रवास सुरू झालेला आहे। मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टला आलेलो आहोत आणि आता फ्लाईट आहे, सकाळी 5:50चं फ्लाईट आहे। आम्ही आता रात्रीच आलेलो आहोत आणि आता लगेच चेक इन झालं आहे आणि आता सुरुवात होईल। राहुलचं खाणं सुरू आहे। आता फ्लाईट लगेच सुटेल आणि मुंबई ते श्रीनगर फ्लाईट आहे 2.5 तासाचं। खूप छान प्रवास झाला आणि अगदी वेळेच्या आधीच आम्ही पोहोचलो श्रीनगरला। पाऊस पडतोय खूप छान, मस्त क्लायमेट आहे, 20 डिग्री टेम्परेचर आहे। काश्मीरमध्ये वेलकम झालं, तेही माझ्या LIC ऑफ इंडिया तर्फे। आणि तुम्ही लगेज काउंटरला पाहताय शिकारा सजवलेली आहे मस्त। एअरपोर्टच्या बाहेर पडताच अमिताभ बच्चन आणि रेखाचे ट्युलिप गार्डन मधले फोटोज दिसले। मजा म्हणजे आम्ही 18 वर्षापूर्वी काश्मीरला आलो होतो, तेव्हाचं वातावरण टोटली वेगळं होतं आणि काश्मीरमध्ये आपलं लोकल सिम चालत नाही, त्यामुळे इथे आल्यानंतर इथलं सिम कार्ड घ्यावं लागलं। आणि तुम्ही आता रस्ते बघताय, इथे इतकं सुंदर लेक आहे की विचारू नका। मुंबईच्या गरमीतनं इथे आलो आणि आम्ही कुठल्या स्वर्गात आलो की काय असंच वाटायला लागलं अगदी। फ्रेंड्स, आपण आहोत शालीमार गार्डन मध्ये, आपलं काश्मीरचं खूप सुंदर गार्डन आणि आल्या आल्याच सगळी फुलं दिसलेत आणि खूप छान वाटलंय, मस्त आहे आणि एकदम क्लायमेट इतकं छान वाटतंय ना, फर्स्ट क्लास एकदम। आणि हलकसं पाऊसचे हे पडतात। या गार्डन मध्ये 18 वर्षापूर्वी आलेलो आणि आम्ही आलेलो तेव्हा होता जानेवारी महिना, सगळीकडे बर्फ होता, एकही फूल नव्हतं। पण आता इथे आल्यानंतर ती आठवण जागी झाली आणि त्यावेळेस अक्षरशः म्हणजे वेगळंच होतं वातावरण। म्हणजे काश्मीरचं कसं एक म्हणतात ना, एक वेगळा म्हणजे आपण म्हणतो स्वर्गामध्ये आलोय, तेव्हाचं बर्फ आणि आत्ताची फुलं। अगदी खरंय, काश्मीर म्हणजे कुठल्याही महिन्यात या तुम्हाला नवीन काहीतरी पाहायला मिळेलच। आणि आता फुलं बघून आम्हाला इतकं छान वाटतंय ना, आम्ही तर झाडं प्रेमी आहोतच, त्याच्यामुळे इतकं छान वाटतंय की विचारू नका। इतकी सुंदर सुंदर छान छान फुलं आहेत ना। गुलाबाच्या फुलांचा साईज एवढा मोठा आहे। फ्रेंड्स, इथे आलोय डल लेकला आणि इतकं सुंदर वातावरण आहे, थंडी आहे इकडे, हात पाय गारठलेत आमचे अगदी। सो हाय फ्रेंड्स, आपण आहोत राजवाड्यामध्ये आणि खूप जुना राजवाडा आहे आणि पूर्ण काम ह्याच्यावरती लाकडाचं काम आहे। हा पूर्ण लाकडाचा राजवाडा आहे आणि खूप सुंदर अजून सगळं प्रिझर्व केलेलं आहे। खरंच खूप भव्य आहे हा राजवाडा आणि हा आहे राजेसाहेब आणि राणीसाहेबांचा फोटो आणि इथे त्या काळातल्या लहान मोठ्या बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत। राजेसाहेबांचं बेडरूम आहे हे। पूर्वीचे काही हीटर वगैरे नव्हते, त्याच्यामुळे ती शेगडी आहे। त्या काळातल्या वस्तू तर आहेतच, त्यासोबत जुनी शस्त्र सुद्धा इथे ठेवलेली आहेत, तेही इथे आपल्याला पाहायला मिळतात। आता पुढे चाललोय आपण, बर्फ दिसायला लागलेला आहे आणि उत्सुकता अजून वाढली आहे। आपण आलोय मंदिरामध्ये आणि महादेवाचं मंदिर आहे आणि सगळ्यांना माहिती असेलच, गाण्याचं शूटिंग झालेलं होतं राजेश खन्ना आणि मुमताज त्याचं गाण्याचं जय जय शिव शंकर या चला दर्शन घेऊया। भगवान जी का टीका उतारने का अधिकार सिर्फ मुझे है, तो जो शाम को मैं धोती लगा के तो उनकी पूजा करूंगा। फ्रेंड्स, आपण आलोय गुलबर्गला आणि गुलबर्गच्या या रस्त्यावरती 18 वर्षापूर्वी पूर्ण बर्फ होता, आता तिकडे हिरवळ आहे आणि खूप छान वाटतंय आणि इथे टेम्परेचर खूप डाऊन आहे, म्हणजे खूप थंडी वाजते असावे। आता 3 लेअरचे कपडे घातलेत तरी पण खूप थंडी वाजते आणि आता इथे फिरू आणि त्यानंतर वरती बर्फात पण जायचंय। घोडा चालवताना खूप मजा येते, चढण आहे खूप, घोडा वाकडा तिकडा कसा पण चालतोय। मी एकटाच चालवतोय, तुम्ही बघत असाल। चल चल लवकर, कम ऑन फास्ट, कम ऑन। आता मे महिना असल्यामुळे बऱ्यापैकी बर्फ वितळलेला आहे, तरी वरच्या टोकापर्यंत बर्फ आहेच, तिथे आपण जातोय। पण आलोय गुलमर्गच्या वरती किलनमर्गला। आता खरा मे महिना सुरू आहे, त्याच्यामुळे इथे बर्फ नाहीये। आता वरती आपण इकडे बघतोय, तिथे बघतोय, तिथे वरती सगळं टोकाला बर्फ आहे आणि इथे सगळं बर्फ आहे। आता इकडे +7 डिग्री टेम्परेचर आहे, 6-7 टेम्परेचर आहे, त्यामुळे तेवढी थंडी नाहीये खरं सांगायचं तर। आणि आता संध्याकाळचे 4:30-5 वाजलेले आहेत। यहाँ पे स्कीइंग का गेम लगता है, यहाँ पे खेलो इंडिया कॉम्पिटिशन होता है यहाँ पे।
ये पूरा एरिया कौन सा महीने में? ये जनवरी फरवरी मार्च तक होता है यहाँ पे। अच्छा। यहाँ पे 15 फीट बर्फ होती है, तब यहाँ से डायरेक्ट गुलमार्ग तक होता है। वो खूप छान वाटतंय ना, मुंबईच्या घामातनं इथे अगदी थंडीमध्ये पोचलोय, सही वाटत होतं अगदी। आणि इथे स्नोमॅन बनवणं सुरू आहेच। लहानपणी कोणी कोणी बनवलंय असं स्नोमॅन मला नक्की कमेंट करून सांगा। मस्त मजा येते घोड्यात जायला। माझ्या घोड्याचं नाव आहे बादल। काश्मीरचे रस्ते खरोखरच खूप सुंदर आहेतच, त्यासोबत सगळी स्वच्छताही आहे। तुम्ही बघताय अगदी अर्धा किलोमीटरवर इकडे आपल्याला सैनिक दिसतात आहेत। खरंच सॅल्यूट इंडियन गव्हर्नमेंटला। क्या है ये कहवा गिरा मसाला है ये। कहवा बोलते हैं। हाँ कहवा बोलते हैं। ड्राई फ्रूट है, केसर कहवा। हाँ केसर की चाय आहे। तो आपण आले दुकानामध्ये केसराचं दुकान। यहाँ का फेमस है, हर कोई पीता है। टेस्टला पण खूप छान आहे, मस्त आहे। मैं लेकर आम्ही आता आलो इथल्या केसर ड्रायफ्रुट्सच्या दुकानामध्ये। इथे बऱ्याच काश्मीरी गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि रेट पण तसे रिझनेबलच आहेत। फ्रेंड्स, आपण आलोय साडीच्या दुकानामध्ये। इथे खूप छान काश्मीरी साड्या आणि सगळे ड्रेसेस वगैरे आहेत। तर आपल्याला भेटलेले आहेत एक कपल, पुण्याहून आलेले आहेत। नमस्कार। नमस्कार। कसं वाटलं तुमचं? किती दिवसाचा स्टे आहे? आम्ही आमचा टोटल 10 दिवसाची ट्रिप आहे। अतिशय सेफ, छान, फ्रेश, अतिशय छान आहे आणि अगदी सेफ। म्हणजे काल ते इलेक्शन होतं पण तरी सुद्धा अगदी सेफ वाटलं। म्हणजे जागोजागी सीआरपीएफच्या जागा अगदी सपोर्ट करतात। म्हणजे जे काही टुरिस्ट आहेत त्यांना पूर्ण सपोर्ट आणि सर्व्हिस देतात। येस, आम्हाला काल ऍक्च्युली तेच अनुभव आला की इथे काल 13 तारखेला इलेक्शन होतं आणि एवढी सिक्युरिटी टाईट होती, पण आम्हाला जराही भीती वाटली नाही कुठेही। श्रीनगरमध्ये सगळे सीआरपीएफ आणि सिक्युरिटी आणि प्रचंड सिक्युरिटी आणि त्यामुळे टेन्शन नाही। खूप चांगली आहे। सब लोग का हमें स्वभाव बहुत अच्छा लगा बात करने के लिए। सब लोग हाँ बोलायला सगळेजण चांगले आहेत, खूप रिस्पेक्ट ठेवून बोलतात आणि आपल्या टुरिस्टचा तिकडे खूप छान प्रकारे सन्मान आहे। आणि इतकं छान आहे की अजून काही दिवसांनी एकटी स्त्री सुद्धा काश्मीर ट्रिप करू शकेल असा कॉन्फिडन्स वाटतो। आज आता पोहोचलेलो आहोत पेहलगामला आणि इकडे खूप सुंदर आहे इथे वातावरण। पाणी वाहत आहे, बर्फाचं दाखवतं एकदम आणि झाडं बघताय तुम्ही, झाडं डोंगर पूर्ण भरले आहेत आणि वरती डोंगराच्या त्या ह्याच्यावरती डोंगराच्या त्या एंड वरती तिकडे बर्फ दिसतोय। तिथे हे पूर्ण नदी वाहते। नदी म्हणजे काय, तर बर्फाचं झालेलं पाणी सगळं वाहतंय आणि आम्ही बघितलं आता येताना खूप लांबपर्यंतही वाहत गेलेला आहे सगळा ओहळ हा आणि एकदम क्लीन पाणी आहे। आणि आपण अक्षरशः 2 मिनिटं पण त्या पाण्यामध्ये पाय घालून उभं राहू शकत नाही, इतकं थंड पाणी येते। हाय फ्रेंड्स, आम्ही इथले काश्मीरी ड्रेस घातलेले आहेत। राहुलने पण घातलाय, मी पण घातलाय। मस्त ज्वेलरी आहे त्यांची, कानातले आहेत, असं हे फोरहेडला बांधलेलं आहे, डोक्यावर कॅप आहे आणि असं एक त्यांचं हे बांधलेलं आहे। मी पठाण्याचा ड्रेस घातलाय। येस, आणि ती कॅप आहे त्यांची वेगळी आणि ऊन आहे म्हणून गॉगल घातलाय। मुंबईकरांना आपल्याला ऊन सहन नाही। पेहलगाममध्ये मला मिळालेला आहे चिनार वृक्ष, म्हणजे आपण गाणं ऐकलं असेल, हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसाशी तू हे मला चिनार वृक्ष दिसलेला आहे आणि हे खूप छोटं आहे। या झाडाची खासियत म्हणजे थंडीमध्ये या झाडाखाली जर कोणी उभं असेल तर त्याला गरमी देतं आणि गरमीमध्ये जर आपण झाडाखाली आलो तर त्याला थंड म्हणजे त्याला सावली देतं आणि परत थंडावा जाणवतो। या झाडाचं वैशिष्ट्य आहे आणि काश्मीरमध्ये जर हे झाड तोडलं तर त्याला फाईन आहे। म्हणजे पेहलगामला आहोत आणि डायमंड स्टार मध्ये आहोत आणि चांगलं हॉटेल, काश्मीरी स्टाईल डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे पण फुल असं हे कापड वगैरे पण त्यांचंच प्रिंट आहे अगदी। तिथे दुसरी रूम आहे। या इथल्या काश्मीरच्या रूम म्हणजे त्यांच्या एक छोट्या छोट्या गोष्टींचा ठेवा आहे असं म्हणायला हरकत नाही। छोट्या छोट्या कोपरे सुद्धा तिथल्या काश्मीरी गोष्टींनीच किंवा उशांची कवरच सुद्धा अगदी तशीच होती। आपल्याला बारामतीहून आलेल्या फ्रेंड्स भेटलेले आहेत, दोघींना पण हाय। किती दिवसाचा प्रोग्राम आहे तुमचा? आमचा 7 दिवसाचा। 7 दिवसाचा वैष्णोदेवी काश्मीर। हो, कसं वाटतंय काश्मीरचे? खूप छान, मस्त आणि मेन म्हणजे सेफ वाटलं। कसं वाटतं? खूप सेफ। मला काय वाटतं, एकट्या फॅमिलीने जायचं ठरवलं तर येऊ शकतात का? हो, येऊ शकतो। ते तसं काही टेन्शन नाहीये, हेच इम्पॉर्टंट। आता यांची सगळी फॅमिली आहे, छोटे बच्चू आहेत, सो एन्जॉय करा तुम्ही पण। थँक्स फ्रेंड्स। आपण आहोत आरू व्हॅली मध्ये, म्हणजे आरू या इथल्या गावाचं नाव आहे आणि हे इथे म्हणजे ही पूर्ण व्हॅली आहे, पूर्ण डोंगरांचे रस्ते चढून आपण इथे आलेलो आहोत आणि खूप सुंदर लोकेशन आहे हे।
हे लोक सुद्धा बरेच आहेत, म्हणजे आता आपल्या एक्झाम टाइम म्हणजे एक्झाम झालेल्या असतात मुलांच्या, त्याच्यामुळे आता खूप इथे गर्दी दिसते आणि मस्त आहे अगेन केप सुद्धा. फ्रेश ऍपल ज्यूस मिळते, ऍपलचा लगेच ताबडतोब काढून देतात, ते टेस्ट करतो इथला ऍपलचा ज्यूस. मस्त अगदी काश्मीरी ऍपलचं ज्यूस प्यायलं, खरंच खूप छान होतं टेस्टला. आणि इथे पाहिलं का रस्त्यावरती ड्रायफ्रुट्स विकत होते आणि ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स जे आपल्याकडे पाहायलाही मिळत नाहीत. 3 स्लाइस पण आहे. घेतलाय गोडच्या बच्चूला घेतलाय, काय क्यूट आहे बघ, मस्त आहे. निसर्ग सौंदर्याची लयलूट काय म्हणतात ना ती इथे काश्मीरलाच. इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर दृश्य. सो ही आहे बेताब व्हॅली, म्हणजे बेताब फिल्मचं शूटिंग झालं त्याच्यामुळे इथल्या व्हॅलीचं नाव ठेवलं बेताब व्हॅली म्हणून. आणि म्हणजे तेव्हापासून इथलं नाव बेताब व्हॅली पडलेलं आहे. छान वाटतंय. आता आलोय ऍपल गार्डन मध्ये आणि आता ऍपल याला सुरुवात झालेली आहे. छोटे छोटे ऍपल दिसत आहेत तुम्हाला. पहले इनका कलर ग्रीन होता है, फिर उसके बाद रेड हो जाता है. ये कश्मीर का फेमस एप्पल है, इसको रेड डिलीशियस बोलते हैं. ये पीच कट रही है, अभी आए हैं इसमें पीच, देखिए बस ये जून जुलाई में तैयार हो जाएंगे. शॉपिंग म्हटलं की आपण बायका आपोआप थांबतोच. आमची बसच थांबवली आम्ही बायकांनी आणि इथे शॉपिंगसाठी उतरलोय. तुम्ही बघताय मोठी मार्केट आहे तिकडे. हाय फ्रेंड्स, आपल्याला भेटलेले आहेत नवी मुंबईचे मेहर सर. आणि सर LIC मधून रिटायर्ड झालेले आहेत. आणि सर कसं वाटतंय काश्मीर? चांगलं वाटतंय. शॉपिंग करायला काय काय बरंच आहे. शॉपिंगला बरंच आहे, पण घेऊ शकत नाही एवढं सर्व. थोडं थोडं घेऊया. मेन म्हणजे आपल्याकडे गरमी असते त्याच्यामुळे इथले उबदार कपडे आपण घेऊ शकत नाही. महत्वाचं म्हणजे बॅगचं वजन जास्त असतं 15 किलो. फ्लाईट मध्ये 15 किलो वजन आहे आणि हातामध्ये 7 किलोचं वजन आहे कॅरी करायला, त्याच्यामुळे तो एक मेन प्रॉब्लेम आहे. आणि सर सेफ्टी वाईज काय सांगाल? सेफ्टी वाईज काय म्हणजे आम्हाला तरी इथं जेव्हा प्रवेश केल्यापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, त्याच्यामुळं काश्मीर अतिशय सुरक्षित आहे आणि याच्यापुढे सुरक्षित राहील असं अपेक्षा आहे. हाय फ्रेंड्स, आपण आलोय निषाद गार्डन मध्ये आणि खूप सारी फुलं आहेत. ऑफकोर्स काश्मीरमध्ये आहोत म्हटल्यानंतर खूप फुलं आहेत, खूप छान वाटतंय. आणि तुम्ही बघताय वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी आपल्याला मुंबईत पाहायलाही मिळणार नाही अशी फुलं आहेत. आणि सगळं गार्डन भरलेलं आहे. ते गुलाबाचा साईज बघ काय आहे, एवढा मोठा गुलाब आहे, पूर्ण भरलंय झाडे अक्षरशः. आणि इथे मी बघितलं काश्मीरला बऱ्याच ठिकाणी कंपाऊंड वॉलला म्हणजे झाडं लावतो, तिकडे सगळीकडे गुलाबाची झाड आहेत कंपाऊंड वॉलला झाडं म्हणून. हे गावठी गुलाब आहेत बहुतेक. हे खूप सुंदर वाटतंय, मस्त एकदम भारी यार. खरंच काश्मीर म्हणजे फुलांची अगदी सडा पडलेला होता असं म्हणायला हरकत नाही. इंडियन टुरिस्ट तर होतेच, त्यासोबत आम्हाला फॉरेनर्स सुद्धा दिसले बरेच. खूप सारी झाडं अशी वेगवेगळ्या कलरची आहेत. आता हे झाड बघतोय पुढं लाल कलरचं झाड आहे. फ्रेंड्स, आपल्याला सगळे पुण्याचे दोस्त भेटलेले आहेत, सगळे सिनियर सिटीजन्स आहेत, या काही यंगस्टर्स आहेत. सो कशी झाली तुमची टूर? कशी झाली? लोक कशी वाटली काश्मीर मधली? छान आहे, म्हणजे त्यांचं बोलणं एकदम आदबशीर आहे, एकदम पोलाईट आहे आणि काहीच टेन्शन किंवा भीती अशी वाटली नाही. कसल्याच प्रकारचं टेन्शन पण नाही वाटलं. सो एकटा कोणी जर समजा असेल पर्सनल टूर्स करतात तसं येऊ शकतात ते, आता काही प्रॉब्लेम नाहीये. खूप छान आता आणि सगळीकडे वातावरण मस्त वाटली. टूर एकदम छान चालली आमची. थँक्यू सो मच. आपण इथे बघतोय गुलाबी चाफ्याचं झाड, गुलाबी कलर आहे आणि चाफ्यासारखं झाड आहे, फुल आहे आणि हलकासा वास येतोय त्याला. सगळी मुलं स्कूल पिकनिकला आलेली आहेत, अशा मस्त गाल लागलेले आहेत सगळ्यांचे. नर्सरीचे आहेत सगळे. CRPF मधले ऑफिसर भेटलेले आहेत. सर नमस्कार. आणि सर आहेत पुण्यातले. आणि सर आम्ही इथे पाहतोय, आम्ही इलेक्शनच्या दिवशी इकडे होतो आणि आम्ही पाहतोय की खूप टाईट सिक्युरिटी आहे. तुमचा जॉब कसा सुरू असतो इकडे? आमचं सकाळी 6 वाजल्यापासून किंवा 5 वाजल्यापासून ते रात्री 10 कधी 11. आणि कंटिन्यूस उभे असता ना? हां, कंटिन्युअस ड्युटी असते. मग जेवण खावण वगैरे कसं असतं? जेवण येतं गाडीने येतं. अच्छा, ओके. आणि खरंच हार्ड जॉब आहे असं, म्हणजे आम्ही फक्त गाडीतनं बघत होतो आणि आम्हाला समजलं की खूप म्हणजे कसे उभे आहेत, लोनली रस्त्यावरती उभे असतात. कसं वाटतं सर? खरंच असं वाटतं की खरंच खूप कठीण आहे. आतंकवादी एरिया असल्यामुळं इथं ड्युटी खूप हार्ड असते. खूप म्हणजे खूप हार्ड आहे. बंदोबस्त खूप टाईट असतो, कारण ते पब्लिक आहे, टुरिस्ट आहेत, त्यांची सुरक्षा करणं आमचं काम आहे ना.
आणि खरंच सतत आणि प्रत्येक बसकडे लक्ष असतं, प्रत्येक बसमध्ये त्यांची नजर फिरत असते. आता सर अक्षरशः 2 मिनिटांसाठी मी ते म्हणाले, मी रिक्वेस्ट केली म्हणून ते उभे आहेत. आणि सर थँक्यू, तुम्हाला सॅल्यूट आहे आमच्याकडनं, सगळ्यांकडनं, ऑल इंडियन्सकडनं, यांना सगळ्यांनाच सॅल्यूट आहे आमच्याकडनं. ही सेफ्टी यांची आहे इतकी छान, म्हणून आपण काश्मीर फिरू शकतोय. प्रत्येक म्हणजे अर्धा किलोमीटरवर तुम्हाला पोलीस. हो, खरंच यांच्यामुळे आपण काश्मीर फिरू शकतोय, हे मी अभिमानाने सांगेल. सर थँक्यू सो मच. काश्मीरी रिस्का म्हणून इथली स्पेशल डिश आहे ती मागवली आहे. सो बेसिकली मटन बॉल्स आहेत, त्याच्यामध्ये मटन शिजवून असं त्याचे बॉल बनवून ठेवलेलं आहे. आता टेस्ट करून बघूया आपण. ओके. हाय फ्रेंड्स, आपल्याला भेटले सगळे नागपूर मधली बच्चे कंपनी. केव्हापासून आहात तुम्ही? 5 दिवसापासून. 5 दिवस. काय चाललंय धमाल, काय काय केली? आता काही नाही, स्नो मध्ये खेळलो, अजून शिकारा राईडला गेलो, खूप मजा केली. आवडला काश्मीर? हो, खूप जास्त. तुला काय आवडलं काश्मीर मधलं सांग. इकडचा स्नो चांगला आहे, इकडच्या स्पेशल म्हणजे जे जेवणाच्या गोष्टी आहेत वगैरे त्या गोष्टी चांगल्या आहेत. आणि मजा पण आली. पुण्यावर कोण कोण बसलं? आम्ही तिघही. सगळे धमाल. तू नाही बसली का? नाही. धमाल करते. हो, मजा आली घोड्यावर. चला एन्जॉय करा सगळ्यांनी धमाल. येस, थँक्यू. खूप गार्डन आहेत काश्मीरमध्ये. आता आपण आलोय परीमहलमध्ये. हेही खूप सुंदर गार्डन आहे आणि लोकेशन तुम्ही बघताय असं टॉपला आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. यानंतर आपण जाणार आहोत ते ठिकाण स्पेशल आहे, कारण इंदिरा गांधी आणि नेहरू यांच्या घरी जे पाणी जायचं ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथेही अगेन खूप सुंदर गार्डन आहे, मुघल गार्डन आहे आणि इथेही खूप सुंदर सुंदर फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आपल्याला इथे पाहायला मिळतात. राहुल मस्त हाय बाय करत चाललाय. हा, हे जे पाणी आहे असं म्हणतात की नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या घरामध्ये इथून पाणी जायचं, काहीतरी या पाण्याची स्पेशालिटी आहे. आता आम्ही पाणी पिऊन बघतो. राहुल भरतोय पाणी. हाय राहुल. पाणी पिऊन पाहिलं आम्ही, एकदम फ्रेश आणि थंडगार पाणी. हॅलो हॅलो राहुल. हाय. आमचा स्टे आता हाऊसबोट मध्ये आहे आजची रात्र, त्याच्यामुळे आम्ही आता तिकडे चाललोय. इथे छोट्या शिकारामध्ये बसलं, सगळं लगेज आहे आणि आम्ही आता जातोय. हाय. हाऊसबोट मध्ये राहण्याचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे आमचाही. खूप सुंदर आहे हाऊसबोट ही, पाहिलीत का? आजचा स्टे आपला या हाऊसबोट मध्ये आहे. तुम्ही बघताय खूप मोठी हाऊसबोट आहे, म्हणजे आपण बाहेर न पाहताना वाटत नाही की एवढी मोठी हाऊसबोट असेल म्हणून. तो खूप मोठे इथे रूम्स असतील आतमध्ये. बघूया कसं आहे. हाऊसबोट मधलं सुद्धा इंटिरियर पाहताय, खूप युनिक आहे ना सगळंच. आणि इथलं एक एक डेकोरेशन पाहताना असं वाटलं की खूप प्रिझर्व केलेलं डेकोरेशन आहे. हीच हाऊसबोट जवळपास 25 वर्षापूर्वीची आहे असं आम्हाला समजलं, आणि तरीही सगळं नवीन दिसावं इतकं छान आहे. खूप सारे रूम्स आहेत आतमध्ये आणि आपल्या 2 बोट बाजूबाजूचे अलॉट केले आहेत. त्याच्यात पूर्ण कार्विंग केलेलं आहे, खूप सुंदर डिझाईन्स आहेत. रेडी होत आता शिकारात जायला. ही आमची हाऊसबोट आहे ऑफकोर्स, आणि मुलं येतात आहेत आणि मस्त वाटतं एकदम. तर वातावरण पण छान आहे. राहुल, खूप सुंदर छान वातावरण आहे अगदी. आणि ते पाठी बघताय सगळ्या शिकारा जातात आहेत. आता शिकारामध्ये बसलेला आहोत आणि असे इथे सेलला येतात. ज्वेलरी वगैरे आहेत, काय काय आहे ते सेलला येतात. नाही बाई, फ्रूट सॅलेड आली आहे. फ्रूट सॅलेड आले. आपण आहोत काश्मीरच्या लाल चौकामध्ये, आणि इथे आपल्या इथे मुंबईला जसं आहे विटीला वगैरे सगळे होलसेल मार्केट, तशी इथे होलसेल मार्केट आहे आणि जवळपास सगळंच मिळतं. असं काही नाही की जिकडे ते मिळत नाही. बघताय तुम्ही दुकानं, फुल दुकानं भरलेले आहेत सगळे. संध्याकाळ झालेली आहे आणि खूप सुंदर इथे लाइटिंग आहे, खूप सुंदर वाटतं इथे हाऊसबोटवर. आणि इथे आता आमचा डिनर पण सर्व झालेला आहे, तर आता डिनर इकडेच होईल. आणि तुम्ही एक एक झुंबर बघताय, असे जुन्या काळातले असे झुंबर आहेत सगळे, छान वाटतं एकदम. श्रीनगर एअरपोर्टला आता पोहोचतोय, पण इथे चेकिंग खूप हेवी आहे बेसिकली, आणि सगळं लगेज उतरवायचं आहे. ID परत चेक करतात आणि त्या हिशोबाने परत आता आम्ही उतरतो इकडे. परत एकदा प्रॉपर चेक इन झाल्यावर आम्ही पोचलो आहे आता श्रीनगर एअरपोर्टला, आणि खूप छान प्रवास झाला आमचा. अगदी बर्फाचे डोंगर पाहतच आता निघालेलो आहोत, आणि तितक्यात दिसलं मुंबई दिसलं, आणि इतका जीव भांड्यात पडला. कसंही असो, मुंबई आपलं आवडतंच नाही का. पोचलो आहोत, लँड झालोय. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आणि अजून चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा
लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की राहा आमच्याबरोबर. असेच छान छान व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यासाठी नक्की येत राहू. थँक्यू सो मच फ्रेंड. सी यू सून.